चला तर मंडळी, आज आपण पाहणार आहोत शेंगदाणा चिक्की। मागच्या वेळी मी शेंगदाणा आणि तीळ अशी मिक्स चिक्की दाखवली होती, ती आपण गुळापासून तयार केलेली होती। आणि आता आज आपण बनवणार आहोत फक्त शेंगदाण्याची चिक्की, ती आपण साखरेपासून बनवणार आहोत। चला तर मग पाहूया कशी बनवायची। इथे गॅसवर एक जाड तळाची कढई तापत ठेवलेली आहे, त्यामध्ये घालून घ्यायचं आहे 2 वाटी एवढे शेंगदाणे। हे शेंगदाणे मंद आचेवरती मस्त खरपूस होईपर्यंत सतत हलवत छान भाजून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने सतत हलवत हे शेंगदाणे मस्त खरपूस रंगावरती छान असे भाजून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे, खूप जास्त वाढवायची नाही। इथे तुम्ही पाहू शकता शेंगदाणे माझे एक 10 मिनिट लागले मला हे शेंगदाणे भाजण्यासाठी। आता हे शेंगदाणे मी थंड करून त्याची टरफलं काढून घेतलेली आहेत। सगळ्या साली शेंगदाण्यांच्या काढून घ्यायच्या आहेत, त्यामुळे चिक्कीला रंग सुरेख येतो। आता हे शेंगदाणे मी 2 वेळेस या मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे माझे शेंगदाणे मस्त असे बारीक करून झालेले आहेत। थोडेसे बारीकच करायचे आहेत, खूप जास्त जाडसर नाही ठेवायचे। शेंगदाणे बारीक झाले आहेत तर आपण इथे ज्या प्लेटमध्ये आपल्याला चिक्की सेट करायची आहे ती प्लेट इथे आपण छान मस्त ग्रीस करून घेऊया। त्यानंतर आता आपण चिक्की बनवायला घेऊ। कढई गरम केलेली आहे, त्यामध्ये घालायचे 2 मोठे चमचे भरून साजूक तूप। तूप छान वितळलं की आपण यामध्ये घालणार आहोत 1 कप एवढी साखर। प्रमाण लक्षात घ्या, 2 वाटी शेंगदाण्यांना 1 कप साखर पुरेशी होते आणि 2 चमचे एवढं साजूक तूप। आता ही साखर सतत हलवत जोपर्यंत ही साखर विरघळत नाही तोपर्यंत असंच कंटिन्यू याला हलवत राहायचं आहे। एक 5 मिनिटांमध्ये ही साखर विरघळायला सुरुवात होते। हे असं सोडून नाही द्यायचं, सतत हलवत हलवत ही साखर व्यवस्थित अशी मेल्ट करून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता साखर इथे छान मेल्ट झालेली आहे। आता बघा तुम्ही, यामध्ये काहीच साखरेचा एकही कण शिल्लक नाही, तर लगेचच त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत हा बारीक केलेला कूट। ही प्रोसेस अगदी झटपट करायची आहे, कारण शेंगदाणे आणि पाक लवकर सेट होतो, त्यामुळे ही प्रोसेस झटपट करायची आहे। यामध्ये घालायचे थोडीशी वेलची पूड। वेलची पूड घालून हे पुन्हा एकदा छान मिसळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळं हे छान मिसळून झालं की मग आपण ह्याला खाली प्लेटमध्ये सेट करून घेणार आहोत। ही जो प्रोसेस पटपट करायची आहे। जर तुम्ही इथे वेळ घालवला तर चिक्की कढईमध्येच सेट होऊन जाईल, त्यामुळे ही प्रोसेस करताना थोडी घाई करायची आहे। इथे या प्लेटमध्ये ही मस्त अशी उलटण्याच्या साहाय्याने मस्त अशी ही दाबून घ्यायची आहे। मी आता एक वाटी घेणार आहे, त्या वाटीच्या साहाय्याने मी हे छान पसरवून घेणार आहे। वाटी वापरायची आहे कारण हे खूप गरम आहे, हात पोळू शकतो। आता ही मस्त वाटीच्या मदतीने मी याला छान स्प्रेड करून घेणार आहे, सारखं लेवलिंग करणार आहे। तुम्ही पाहू शकता इथे वाटीच्या मदतीने मी मस्त असं हे छान मस्त पांगवून घेतले। आता हे गरम असतानाच याला कट देऊन घ्यायचे आहेत, थंड झाल्यानंतर ह्याचा भुगा होऊ शकतो, त्यामुळे गरम गरमच सुरीने ह्याला कट लावून घ्यायचे आहेत। पाहू शकता तुम्ही, हव्या त्या आकारामध्ये चिक्की कट करू शकता, लहान मोठी तुमच्या आवडीप्रमाणे कट करा। इथे मी मीडियम साईजचे छान कट लावून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने कट देताना थोडी मोठी सुरी वापरायची, म्हणजे पटकन कट लावले जातात। इथे पाहू शकता आता हे मी मस्त थंड करून घेतलेलं आहे, चिक्की ही छान सेट झाली आहे। आता ही मी काढून घेते। तुम्ही पाहू शकता मी चिक्की सगळी व्यवस्थित एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे। किती सुंदर ही चिक्की दिसते, असं वाटतंय की ही विकतच आणलेली चिक्की आहे। ही चिक्की तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक